मीन राशी 23 ते 29 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। मीन राशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिन्याचा चौथा आठवडा आजपासून सुरू होत आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार 23 ते 29 मार्च 2026 हा आठवडा तुमच्यासाठी फार खास असणार आहे। या आठवड्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहे, जे शुभ संकेत देत आहेत, ज्यामुळे तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल। चला तर मग जाणून घेऊया मीन राशीसाठी हा नवीन आठवडा कसा असेल। मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सकारात्मक असेल। दीर्घकाळापासूनच्या समस्या संपुष्टात येऊ शकतात, यामुळे मानसिक ताण कमी होऊ शकतो। तुमचे मन आणि शरीर हलके वाटू शकते। तुमचा आत्मविश्वासही वाढेल। तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते। या राशीच्या लग्न घरात शनी, शुक्र आणि सूर्य आहेत। राहू, बुध आणि मंगळ देखील हे 12व्या घरात आहेत। परिणामी या राशीत जन्मलेले लोक अध्यात्माकडे झुकू शकतात। त्यांना अनावश्यक खर्चातून दिलासा मिळू शकतो। हा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो। अभ्यासात एकाग्रता वाढेल। शिवाय या नवीन तंत्रज्ञान मौल्यवान संधी उपलब्ध करून देऊ शकते। मीन राशी या आठवड्यात तुम्हाला स्थिर आणि सौम्य ऊर्जेची गरज आहे। तुम्ही उत्स्फूर्त आणि अंतर्ज्ञानी आहात, परंतु रचनेअभावी विचारांचा अतिरेक वाढू शकतो। जेव्हा तुमच्या राशीतून स्पष्ट होकार मिळत नसेल, तेव्हा हळुवारपणे आणि शांतपणे नाही म्हणा। कामाच्या ठिकाणी अंतिम मुदती आणि अपेक्षा लिहून ठेवा। केवळ स्मरणशक्तीवर अवलंबून राहू नका। पैशांच्या बाबतीत लवचिकता आणि नियोजन आवश्यक आहे। थकलेल्या अवस्थेत केलेली आवेगपूर्ण खरेदी नंतर महाग पडू शकते। नात्यांमध्ये विश्वासाची गरज असेल। नातेसंबंधांमध्ये साधेपणाने आणि स्पष्टपणे मागा आणि बदल्यात द्या। रात्रीची दिनचर्या खूप उपयुक्त ठरेल। मंद प्रकाश, गरम पेये, सावकाश श्वासोच्छवास आणि शांत संगीताचा अवलंब करा। जर तुम्हाला दडपण किंवा तणाव जाणवत असेल तर गोंगाटाची ठिकाणे टाळा आणि सर्व काही हाताळण्याचा आग्रह धरू नका। जेव्हा तुम्ही स्पष्टता निवडाल आणि विश्रांतीला प्राधान्य द्याल, तेव्हा आठवड्याचा शेवट हलका आणि संतुलित असेल। हा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी धैर्याचा वापर करण्याचा, कुटुंबासोबत सण साजरे करण्याचा आणि त्यांच्या बुद्धीच्या जोरावर यश मिळवण्याचा असेल। आठवड्याची सुरुवात 23 मार्च रोजी वृषभ राशीतील चंद्राने होईल, जिथे सर्वार्थ सिद्धी आणि रवियोग तयार होत आहेत, जे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे गोड फळ अगदी सुरुवातीपासूनच देतील। त्यानंतर 25 आणि 26 मार्च रोजी दुर्गा अष्टमीच्या शुभ मुहूर्तावर चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल, जिथे तुम्ही घराची सजावट आणि विश्रांतीमध्ये मग्न राहाल। 27 मार्च रोजी रामनवमीच्या शुभ दिवशी चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल, जिथे तुम्हाला काही खूप चांगली बातमी मिळेल। आठवड्याचे शेवटी 29 मार्च रोजी कामदा एकादशीला चंद्र सिंह राशीत असेल, जो तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची शक्ती देईल। प्रेमाच्या दृष्टिकोनातून तिसऱ्या घरात असलेल्या चंद्राच्या प्रभावामुळे मीन राशीच्या लोकांना 23 आणि 24 मार्च रोजी आपल्या जोडीदारासोबत छोट्या सहलीला किंवा बाहेर फिरायला जाण्याची उत्तम संधी मिळेल। तुम्ही तुमच्या शब्दाने तुमच्या जोडीदाराचे मन जिंकाल। 25 आणि 26 मार्च रोजी दुर्गा अष्टमीच्या दिवशी चौथ्या घरातील चंद्र तुमचे लक्ष घर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर केंद्रित करेल। वैवाहिक जीवन खूप शांततापूर्ण राहील। 27 आणि 28 मार्च रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर 5व्या घरातील चंद्र तुमच्या प्रेमजीवनात नवीन ऊर्जा आणि अद्भुत प्रणय घेऊन येईल। 27 आणि 28 मार्च हे अविवाहित महिलांसाठी वरदान आहेत। 5व्या घराच्या प्रभावामुळे अविवाहित महिलांना रामनवमी पूजा, महाविद्यालय किंवा ओळखीच्या व्यक्तीमार्फत एक सुसंस्कृत आणि खरा जीवनसाथी मिळण्याची पूर्ण संधी आहे। 29 तारखेला कामदा एकादशीला 6व्या घरात असलेल्या सौम्य थकव्यामुळे चिडचिड होऊ शकते, म्हणून वादविवाद टाळा। गुरुवारी तुमच्या बेडरूमच्या खिडकीला किंवा दाराच्या हँडलला एक लहान पिवळी रिबन किंवा धागा बांधा। मीन राशी करिअरच्या दृष्टिकोनातून 23 आणि 24 मार्च रोजी तिसऱ्या घरात असलेल्या चंद्राच्या आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे मीन राशीच्या लोकांना त्यांच्या संवाद कौशल्यासाठी आणि धैर्यासाठी कामाच्या ठिकाणी मोठी प्रशंसा मिळेल। तुमचे वरिष्ठ तुमच्या गतिशीलतेमुळे प्रसन्न होतील। 25 आणि 26 मार्च रोजी दुर्गा अष्टमीला चौथ्या घरात असलेला चंद्र तुम्हाला कामाच्या ठिकाणी लक्षणीय स्थिरता देईल। घरून काम करणाऱ्या लोकांना या काळात प्रचंड शांती आणि यश मिळेल। 27 आणि 28 मार्च रोजी रामनवमीच्या वेळी 5व्या घरात असलेला चंद्र तुमची बुद्धी तीक्ष्ण करेल। तुमच्या नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट कल्पनांमुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी मोठे बक्षीस किंवा बढती मिळू शकते। 29 मार्च रोजी कामदा एकादशीला 6व्या घरात असलेला चंद्र तुम्हाला कामाच्या ठिकाणी निर्भय बनवेल।
तुमचे ऑफिसमधील विरोधक शरण येतील. आर्थिकदृष्ट्या मीन राशीच्या लोकांना 23 आणि 24 मार्च रोजी एका छोट्या सहलीतून, कठोर परिश्रमातून किंवा भावंडांच्या मदतीने अचानक मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. 25 आणि 26 मार्च रोजी चतुर्थ स्थानाच्या गोचरामुळे तुम्हाला नवीन मालमत्ता, वाहन किंवा घरगुती वस्तू खरेदी करण्याची इच्छा होईल. तुम्ही घराच्या सजावटीवर आणि दुर्गा अष्टमी पूजेवर थोडे पैसे खर्च करू शकता, परंतु त्यामुळे तुम्हाला आनंदच मिळेल. 27 आणि 28 मार्च रोजी रामनवमीला पंचम स्थानातील चंद्राच्या प्रभावामुळे तुम्हाला शेअर बाजार, जुन्या पॉलिसी किंवा तुमच्या बचतीतून मोठा नफा मिळेल. 29 मार्च रोजी कामदा एकादशीला षष्ठ स्थानाच्या प्रभावामुळे कोणतीही जुनी देणी किंवा कर्जे सहजपणे फेडली जातील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी खूपच चांगला असेल. एकंदरीत पाहता मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक ऊर्जा आणि नवीन संधीने भरलेला असू शकतो. तुमची सर्जनशीलता आणि संवेदनशीलता वाढेल, ज्यामुळे तुम्ही तुमची कामे अधिक समर्पण आणि वचनबद्धतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या भविष्यासाठी नवीन योजना आखू शकता आणि त्या अंमलात आणण्यासाठी पाऊल उचलू शकता. या आठवड्यात कार्यक्षेत्रात प्रगतीची चिन्हे दिसत आहेत. व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात. नवीन संपर्क किंवा ग्राहकामुळे व्यवसायाला फायदा होऊ शकतो. जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणि संतुलन राहील. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा आणि प्रेम तुमचे मनोधैर्य वाढेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे तुमच्या नातेसंबंधात गोडवा येईल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला असेल, परंतु तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. अतिरिक्त काम आणि मानसिक ताणामुळे थकवा येऊ शकतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती घेणे आणि नियमित योगाभ्यास करणे, व्यायाम करणे यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल. या आठवड्यात भावनेच्या भरात कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा. कोणतीही महत्त्वाची कामे विचारपूर्वक आणि संयमाने पूर्ण करा. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा आणि पिवळी फुले अर्पण करा. तसेच गरजू लोकांना अन्न किंवा पिवळे कपडे दान करा. या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ तारखा 22, 23 आणि 28 असेल. शुभ रंग सोनेरी, नारंगी आणि गुलाबी असेल. शुभ दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असेल. एकंदरीतच पाहता मीन राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.